आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरे आहेत ना सगळी? झाला का तुमचा चहा पाणी नाश्ता? आता आमचं तर अजून काहीच नाही झालाय स्वयंपाक. पण आता डब्याला काय बनवलंय आव्याचे तुम्हाला दाखवते. काय भाऊ बहिणीला सकाळी सुटलं पाणी. 4 दिवसात पाणी सुटतं आमच्याकडं. 4 दिवसातनं पाणी सुटल्यावर पाणी मग सगळं भरून घ्यावं लागतं. 4 दिवस पुरवायचं असतं पाणी. लय अवघडचा प्रश्न आहे. काय सांगायचं तुम्हाला? हाय हे बरं आहे. अजून उन्हाळा तर कडक उन्हाळा अजून आलेला नाही. तुम्हाला तर माहितीच असेल तरी पण मी सांगते अजून कडक उन्हाळा आलेला नाही. तरी पण पाण्याची हीच बॉम्ब आहे. पावसाळ्यात पण हीच बॉम्ब असती, हिवाळ्यात पण हीच बॉम्ब असती आणि उन्हाळ्यात तर बॉम्बच असती. तर आव्या चाललाय आता कामाला. गाडीचा हप्ता आलाय वा भावा बहिणींनो. गाडी केव्हा फिरती राहिली तुझी? उत्तुड आणला ह्या हप्त्यांनी बाई. नसतं काढलं तर बरं झालं असतं असं मला तर वाटतंय भावा बहिणींनो. काय सांगायचंय तुम्हाला? बरोबर आहे का? तुला आला का व्या वाईट हप्ता बरोबर? काय करायचं? काय करायचं? हप्ता तर भरावा लागत्यात. हप्ता आला की तर हातपाय गळाटत्यात भावा बहिणींनो. खाणं महाग ठेवावं लागतंय पण हप्ता पहिला भरावा लागतोय. खाणं महाग ठेवावं लागतंय पण हप्ता भरावा लागतोय. तसंच आता तुम्हाला सांगते आव्याचा पण हप्ता गेल्या बाजू पगार आलेली असं ते आहे असतोय. पण त्या बाबाकडे पैसे होते काय होतं ना पगार फक्त पगार तुझी कुठे तर राहिली ना? किती पैसे तुझ्याकडे? 800 कसं काय बरं? 1300 रुपये पगार त्यातला मला 1000 रुपये काय तू आपलं काय 1000 मध्ये 300 रुपये दिलेलं मला. हो मला पिक्चर बघायला येतं आल्यानं. बोर्डर कुणी बघितला? आम्ही बघितला देशाचा पिक्चर. पण भावा बहिणींना मला पिक्चर सुपर डुपर एक नंबर होता बर का. पण पहिला जे बॉर्डर आहे ना, बॉर्डर नंबर 1, त्या बॉर्डरला हा पिक्चर मात देऊ शकत नाही. माझं असं वैयक्तिक मत आहे. 100 वेळा जरी पिक्चर काढला ना, बॉर्डर 3, बॉर्डर 4, बॉर्डर 5, तरी पण पहिल्या बॉर्डरला पिक्चर कुठलाच मात देऊ शकत नाही. कारण की पहिला जे बॉर्डर पिक्चर आहे ना, काय ती इमोशनल, काय तो पिक्चर असं तुम्हाला सांगते शब्द ऐकून जेवायचं नाही तुला. काय ते गाणं संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं तो चिट्ठियां आती हैं कि घर कब आओगे, लिखो कब आओगे कि तुम बिन ये घर सूना सूना है. पण सुनील शेट्टीच्या मुलाने काय त्याचं नाव आहे? आरवरच काय आर्यन का काहीतरीच असं नाव आहे. आर्यनच बहुतेक नाव आहे. आर्यन शेट्टी का काहीतरी नाव आहे बहुतेक सुनील शेट्टीच्या मुलाचं. त्याने पण चांगलं काम केलं बरं का. परत अजून वरुण धवनच ना असं नवनवीन सनी देओल तर पहिलेच आहे सनी पाजी. ती खरंच ती पिक्चर ते पिक्चर मध्ये असल्याशिवाय तर पिक्चरला हीच नाही. कारण की देशावरला पिक्चर भरपूर असं काढलेलं आहे बरं का. खरंच आपल्याला आवडला ह्यो पण पिक्चर आवडला. पण पहिला पिक्चर आणि ह्या पिक्चरची आपण बराबरी नाही करू शकत भाऊ बहिणींनो. तर आज आव्याला दिले ते बघा मी काय दिलंय माहितीये का आव्याला? डब्याला बघा पोहे केले. ते पोहे कांद्याचे पोहे केलेले आहेत मी. शेंगदाणे मीठ मिरची परत टोमॅटो कोथिंबीर टाकून असं. खराट नाही ना झालं? मला लागतं खराट. आणि काय म्हणते ती खराट करते आणि मला लागतं जास्त मीठ. त्यामुळे मी वापरते जास्त मीठ. पण आता वापरले मी कमी मीठ. तर त्याला त्याचा नाश्ता बी झाला डबा बी झाला. तर मी बी खाती. मला जायचं शिळीला गावात आणाय. 2 दिवस काय झालं गावताला गेलोच नाही आम्ही.
आता जायचंय आम्हाला गव्हात आणायला. गव्हात आणते मस्त पोतभर गव्हात आणलं म्हणजे 2 दिवस आरामशीर मध्ये जातं. तर आपल्या स्वामिनीला तुम्हाला सांगते, लेकरं झालेली मी बारकी ताणी होती तेव्हाच तुम्हाला लेकरं दाखवले. ते आता मोठी झाल्या तर चांगले 10-12 दिवसाची झाले ती, मी काय तुम्हाला दाखवलीच नाही ती, पण दाखवी मी तुम्हाला केवढी झाली ती काळू बाळू लक्ष्मी. मला हे गाणं म्हणायला जाऊ काय भाऊ भेटलं स्टेजवर गाणं बघा ती डान्स शो डान्स. ए तुला बॅलन्स करा नाही सरकार सरकार तिथून असा करा जोडा ह्याला वायफाय. आजचं काय फुकट ठेवाय तुला वायफाय जोडा वेळ. तर भावा बहिणीनं आव्याचं कान टोचून आणले तर या लहानपणी त्याचं कान टोचलेलं काय मला आठवतच नव्हतं, मग त्याचे कान टोचवून आणलाय मी तुम्हाला दाखवते कसं आणलाय. भारी दिसत या खरंच लय भारी दिसतं हो का. बाकी कान त्याचा टोचावलाय मी दाखव तिकडे बघ र ती ही दाखव. हा हो का बाळी किली व सोन्याची नाही किली पण चांदीची किली. सोन्याला आग लागली, सोन्याला आग लागली. सोनं लय महाग झालंय. आपल्या गरीबाला भेटल का सोनं. मग चांदीच घालून व्हायचं खुश. तर काय माझ्या बहिणींचं प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणते तुमचं प्रश्न आहेत, तुमचं प्रश्न आहेत, तुमचं उत्तर देईन, तुमचं उत्तर देईन, पण व्हिडिओच काढा नाही व मी टायमाला. मग तुमचं उत्तरच द्यायला ये नाही मला, पण उत्तर देणारच मी. मला गावतावर येऊ द्याच बरं एक बारा गावात घेऊन येऊ द्या मला. मी व्हिडिओच काढते असं चमचमीत झणझणीत कसं तडका देऊन. त्याला तर मी खायचं करा पोहे तुला खाऊ नाश्ता करून आलाय का. तो फार सुशिक्षित मुलगा आहे, MBBA झालेला आमच्या इथं येतो तो. है ना किती MBBA झाली का, MBBA डिग्री घेतली त्याला. मग तो सगळं डाएट वगैरे फॉलो करत असतो. त्याच्या टायमावरती जेवण असतं सगळं. टायमाच्या बाहेर 1 सेकंद ही जाणार नाही, 1 सेकंद ही आत येणार नाही असं असतं. मैं अभी खाऊंगी कढ़ाई में. मुग्या में खुश हुआ. या गरमागरम पोहे खायला भाऊ बहिणी तुम्ही पण. मी खाती. आता आपल्या पोटा पाण्याचं बघितलं म्हणल्यानंतर ना मुख्य चित्रपाच्या पोटा पाण्याचं बघावं लागल का नाही मला बघावं लागल. आता तुम्हाला सांगते त्याला 2 चपात्या खुसकारून मका गोळी पेन ठेवली उली सक म्हणजे कशाला दूध येतं व करडासनी. आणि तुम्हाला सांगते करडाला दूध ही प्यायला असलं म्हणजे करड कशी अशी सन्नाट होते ती सरा 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 अशी डुमरे राहते. माझी इथं वांग आलाय का काय कळा नाही सो का. मी बागड्या वागल्या होत्या हिरव्या कशा दिसते ते सांगा. काय मेलं म्हणजे गेलं नटवून घ्यायचं. आता सकाळ सकाळ काय खाऊ वाटा नाही बरं का. नरडीच्या खाली घास उतरा नाही पण खावं लागल तरी कारण गावताला जायचंय ना उशीर होतो यायला. कॉपीराइट पडलं नाही गाण्याला काय गाण्यात म्हणते व्हिडिओला चालू झालेलं. किती लायचा घरी 5
घेऊन चाललाय काय? नाही. तर चला जायचं गवताला आता मी गवताला व्हिडिओ बनवेन. बाय बाय.